आपलं स्वागत आहे युवा प्रारंभ न्यूज या यूट्यूब चॅनेलवर। आज आपण एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना पाहत आहोत, जी आपल्या समाजावर मोठा ठसा सोडून गेली आहे। बीड शहर जे शिक्षण क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे, त्याच शहरात एका शिक्षकाने आत्महत्येचा मार्ग निवडला आहे। याच्या मागे असलेलं कारण अनेकांना सुन्न करणारं आहे। धनंजय अभिमान नागरगोजे एक प्रामाणिक शिक्षक 18 वर्षापासून एक विना अनुदानित आश्रमशाळेत सेवा देत होते। त्यांना 2019 मध्ये राज्य सरकारने 20% अनुदान दिलं होतं, पण त्या अनुदानाची अंमलबजावणी कधीही झाली नाही। 18 वर्ष विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांच्या कष्टाचं योग्य मोल न मिळालं आणि शेवटी त्यांना जीवनयात्रा संपवण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला। या शिक्षकाने आत्महत्येपूर्वी एक भावनिक पोस्ट केली होती, जिथे त्याने आपल्या 3 वर्षाच्या मुलीसाठी अश्रुपूरित शब्दात एक निरोप दिला। त्याने आपल्या आयुष्यातील संघर्ष आणि अन्यायाची कहाणी सांगितली। श्रावणी बाळा, तुझ्या बापूला माफ कर, मी तुला एकटीला सोडून जातोय, अशी ती पोस्ट होती। पण विचार करायला हवं की 18 वर्षापासून जे शिक्षक आपल्याला शिकवत आहेत, त्यांचा न्याय मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सरकार, शाळा प्रशासनाचं कर्तव्य असं की त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे। आता प्रश्न असा आहे की या शिक्षकाला न्याय मिळेल का आणि ही घटना 8-10 दिवसांनी विस्मरणात जाईल का, हेच आपल्याला पाहायचं आहे। या घटनेच्या माध्यमातून आपण शिक्षकांच्या हक्कासाठी आवाज उठवला पाहिजे। आशा आहे की आपल्या समाजामध्ये अशी घटना पुन्हा घडू नये। चला, यासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊया, न्यायाच्या मार्गावर पाऊल टाकूया। धन्यवाद।